भूमिकन्या रे। आओ आओ थांबा ना, काय म्हणते? आता काय? मला माहित होतं तुम्ही नक्की येणार म्हणून। जास्त खुश होऊ नकोस, मी तुझ्यासाठी आलो नाही। आपलं ठरलं होतं ना? काय? विसरलीस पण? नाही, माझ्या लक्षात नाही येते। काय म्हणताय तुम्ही? हेच की तुला जितकं शिकायचं तितकं शिक। तू शेती शिकलीस तरी मला काहीच हरकत नाही। इनफॅक्ट मला तर बघायचं आहे की तू शिकल्यावर माझ्या कारखान्यात काय अडथळे आणू शकतेस। आता मी तुझ्या शिक्षणामधले सगळे अडथळे काढतो। मला थांबवून घेतलंस ना तू इथे? अहो ते ठीक आहे हो, पण आता तुम्ही माझ्यासोबत घरी चला। ऑर्डर देतीस पण? अहो नाही, देव पण नकोस। बरं विनंती करते, चालेल? ते आत्ता शक्य नाही। माझी कामं अजूनही बाकी आहेत, 1-2 दिवस अजून लागतील। त्यानंतर मला वाटेल ना त्यावेळेस मी तू सांगतेस म्हणून नाही। हो तिकडे तारकम काय? काय नाही, तुमची वाट बघतायत ना। मी तिच्याशी फोनवर बोलतो, तू हे घे आणि घरी जा। अहो नको मग। ठेव आणि नीट जा। मी का अगे लक्ष्मी, एवढ्या रात्री कस काय आलीस तू? हा नाही, आणि बॅग कशाला घेऊन आलीस तू? हा काय झालंय का? नाही, काय झालं नाही। अरे काय झालं नाही तर मग बॅग कशाला घेऊन आलीस? अरे मुंबईला गेले होते ना, मग घरी गेलेच नाही, सरळ इकडेच आले। हा होय का? बर बर बर, झालं काम व्यवस्थित? हो झालं। हा, रात्र बी झाल्या भरपूर। तुला जायचं असेल ना घरी, मी सोडू? जाते मी माझी। कधीची आवाज देते, आई बाबा काय ऐकत नाही, कुठे गेले? मी बी त्यांचीच वाट बघतोय बघ। लय उशीर झाला, शेतावर आलेच नाहीत अजून। एवढा उशीर कस काय थांबले? नाही, तसं म्हणले होते मला की शेतावर जरा जास्त काम आहे, यायला उशीर होणार आहे म्हणून। हो का? आता कामात त्यांना सुधारतंय वय घरी यायचं। अरे मग तू जाऊन घेऊन यायचंस की? लक्ष्मी, आता तुला माहित नसल्यासारखं बोलू नकोस। बाबा कधी ऐकतात होय माझं? हा ठीक आहे, आता जाता जाता शेतावर जाते आणि त्यांना पाठवून देते घरी। वय वय, जा जा। नाही तर कशाला जातीस तू आता? अगं त्यांचं ते येतील की, तू जा घरी। हा उगाच आल्या आल्या तुला कशाला त्रास? अरे त्यात कसला आलाय त्रास? जाते, देते पाठवून। चल। अहो कशाला एवढे वजी उचलता तुम्ही? धरा तिकडून। आता आपण इथंच राहील। बाबा इथं का राहणार तुम्ही? अगं काय ऊन पाऊस लय असतो ना ग अलीकडं, मग ऐन वेळेला काय होतं, आडोसा शोधायला एकदम धावपळ होती माझी, म्हणून म्हणलं एखादा खोपटं बांधून ठेवावं इथं। अगं यांची तब्येत आजकाल बरी नसते ना, हा म्हणलं काम करून झालं ना की सवा घ्यायला आपलं आपलं छत असलेलं बरं, इथंच राहू। आणि काय काय होते, पीक काढायच्या आधी तसं बी आपल्याला राखण तर करावीच लागते गे शेताची, म्हणून म्हणलं तेव्हा बी उपयोगी पडल हे। ते आहेच। नाही म्हणून काय केलं मी, म्हणलं एक खोपटं बांधून ठेवूया, 7-8 महिने तर जाईलच की नाही। चांगला निर्णय आहे बाबा। तू इथं कशी काय आता? ते ट्रस्ट
ट्रस्टींनी मला परीक्षेला बसायला परवानगी दिली आहो. ते सांगायला इकडे आले होते. काय सांगती? हो. अरे वा, तू म्हणलं ना तुला कर नाही त्याला डर कशाला? अगं त्यांनी परवानगी द्यायलाच पाहिजे होती. नाही बाबा, अहो ट्रस्टी तर माझं काय ऐकून बी घ्यायला तयार नव्हते. ते तर परवानगी बी द्यायला तयार नव्हते. आणि जशी मी निघाले ना तसे हे आले. जाऊई बापू. हो. आणि जसं ट्रस्टींना कळलं ना की हे कोण आहे, अहो लगेच परवानगी दिली त्यांनी. अरे वा, भारी झालं की मग. बरं झालं बाई. पण जावई बापू कुठे? ते मुंबईलाच आहेत. बर आले नाही ते तुझ्या बरोबर? नाही आहोत, त्यांची जरा काम बाकी आहे. त्यांना 2 दिवस लागतील अजून. म्हणले माझं काम झालं की मी येतो, तू हो पुढे. असं आहे. पण का ग, तुम्ही टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतलं का जोडीनं? ते अगो हो, लय भारी दर्शन झालं आमचं. बरं आता तुम्ही जा बरं घरी. दादा वाट बघतोय ना तुमची. हा हे काय, हे आता आवरलं की सगळं घराकडेच निघायचंय. अगं पण एवढा अंधार पडलाय. हा, तुला बी घरी जायचं असेल ना? हो. हा, चल चल लवकर चालेल. येत्या. हा. येत्या बाबा. माफ कर पोरी. कधी कधी ना झाकलेली मूठ झाकलेलीच असण्यात शांतपणा असतो. माफ कर मला. काय कुठं? ते आतमध्ये जात होते. तोंडवर करून आत चालली वय? विसरली का काय? काय सांगितलं होतं तुला? जोवर माझ्या नातवाला घरात आणत नाहीस तोवर म्या तुला घरात येणार नाही. माझा नातू हर्षवर्धन कुठं आहे? अहो त्यांना जरा काम आहे. ते म्हणले माझी कामं उरकली ना का मी येतो. ते फोन मी करणार होते तुम्हाला. त्यांनी फोन नाही केला का तुम्हाला? नाही. मला तर म्हणले होते फोन करतो म्हणून. तेच तर म्हणते मी. फोन बिन काय नाही आला. कामाच्या गडबडीत इसरून गेले असतील. तसे मी म्हणलेत की लवकरच येतो म्हणून. होय का? हो, नका काळजी कर. मग तू भी तो आल्यावरच घरात पाऊल टाकायचं. थारा का? अगं तूच शबूत दिला होता ना की माझा नातू घरात आल्यावरच परत घरात येईन म्हणून. आता निघायचं कडकडनं. चल निघ. तारका ऐका ना, ऐका ना. अहो मी काय म्हणते ऐका ना. तारका थांबा ना. अहो मी कुठे जाऊ तारका? अहो कोण होतं तारका? मी नाही, दारुडा होता. पैसे मागाय आलता. जावा झोपा. आणि कुणी बी दरवाजा ठोठावला उघडायचा नाही.
लक्ष्मी, हे लक्ष्मी. आई अगं, आणि तू आलीस कधी? चल आज जाऊन झोप. काय सांगितलं होतं तुला? जोवर माझ्या नातवाला घरात आणत नाहीस तोवर मी तुला घरात येणार नाही. अगं कसला विचार करतेस? आज चल, बॅग घे आणि चल आतमध्ये. तू अजून इथंच वय. तारकाव तारकाला कुठलीच कारण ऐकायची नाही. म्हणजे तू रात्रभर बाहेरच होतीस? मग काय आबाळ कोसळलं का काय तिच्याव? अहो पण ती कुठं का असं ना, तारकाला कसलाच फरक पडत नाही. तुला काय सांगितलं होतं? माझ्या नातवाला घेऊन आल्या बिगर इथं पाऊल ठेवायचं नाही म्हणून. अहो मग मी कुठं जायचं होतं? कुठं बी जा, इथं राहायचं नाही. तारका, अहो माहेरी गेले तर सासरच्या नीला घराबाहेर काढली, पण शेजारचे पाजारचे आई बाबांना येऊन हिनवतील. काय ना काहीतरी कारण काढून घरामध्ये येऊन त्यांना त्रास देत राहते. बरं मंदिरात राहायला गेले तर घोरपड्यांची सून बघा कशी मोकाट फिर. म्हणून तुम्हालाच नाव ठेवतो. पण तारका, तुम्हाला तर माहिती आहे ना, एकदा का बाईचं लग्न झालं का तिचं सुख दुःख विचारायला नाही येतो कोणी, पण तिला मात्र तिच्या घरच्यांचं सुख आणि दुःख आणि सासरच्यांचा मान सन्मान मरेपर्यंत सांभाळावं लागतो. आणि तारका, मला माझ्या बाबांना अजून त्रास नाही द्यायचा आणि माझ्या सासरच्यांचा बी अपमान नाही होऊ द्यायचा. हे सगळं सांभाळण्यासाठी मी काय करावं हे तुम्हीच मला सांगा. तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार. काय बी झालं तरी तुला घरात घेणार नाही. आणि तुला घोरपड्यांचा मान राखायची एवढी हौस असेल इथं अंगणातच राहायचं. तारका, अंगणात जरी राहत असलीस तरी घरातली समधी कामं करायची. घरातलं शिळपाक उरलेलं तेच खायचं. आणि हो, तारकाला तारका नाही म्हणायचं, सावकारीनबाई म्हणायचं. आणि घरातल्या सगळ्यांना मालक आणि मालकीन अशीच हाक मारायची. तारका, सावकारीन बाई, गच्चनी काय सांगितलं ऐकलं नाही वय? अहो तारका, ती बाहेर कशी राहील? अहो ती घोरपड्यांची सून आहे. ऐ, जास्त बोलायचं नाही बरं का, नाहीतर तिच्या ऐवजी तुला शेतात राहायला दाडीन. समजा शिक्षा विसरली का? हा? नाही चालेल तारका. सावकारीन बाई, मी राहीन अंगणात इथं. राम राम बळी. राम 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 राम. बरं आहे ना सगळं? मग काय बरं आहे की. काय अडचण? कसली अडचण? बरे. अरे काय मन बिन मोकळं करायचं असेल तर काय सांगून टाक मला. अरे मनात काय असणार आहे? मन काहीतरी भरलेलं असेल तर सांगाल ना काहीतरी. ते बी आहे म्हणा. बाकी बाकी बरे. बरं ना. महेंद्र कसा आहे? महेंद्र, त्याला काय दाढ भरली? चांगलं आहे की. आहार भल्या माणसा. अरे मित्र समजतो ना आम्हाला. अरे सगळ्यांना अडचण आली की तू धावून जातो आणि स्वतः अडचणीत असला म्हणजे एकटा सहन करत बसतो.
अरे आम्हाला काय दुश्मन समजतो का? अरे काय झालं? अगं लय मोठा कलाकार आहेस तू. मुंबईला जा सिनेमात ऍक्टिंग चांगला करशील. अरे पण काय झालं ते तर सांग. अरे तुला महेंद्रानं घराबाहेर काढलंय आणि आम्हाला विचार काय झालं म्हणून. अरे काय डोकं बी का फिरलं काय तुझं? हा काही याड लागलं तुला? सकाळी सकाळी कोणाच्या घरातून आलास? महेंद्र मला कसला घराबाहेर काढायला? अरे तुमच्या घरातली बांधणं अख्ख्या गावानं ऐकलेत. अरे अरे उगाच तुला कुणीतरी काहीतरी सांगितलं असं आणि तू आला आपला हात हलवत. अरे कोणीतरी नाही, दीपालीच्या वडिलांनं स्वतः मला सगळं सांगितलंय. अरे महेंद्रानं तुला घराबाहेर काढलंय म्हणून. बळी नका टेन्शन. अरे कुणाला सांगावं वाटेल आपल्याच पोरानं आपल्याला घराबाहेर काढलं म्हणून. मला वाईट वाटलं म्हणून मी आलो. अरे तू सगळ्याच्या अडचणीला धावून जातो आणि तुझ्यासाठी कोण येणार नाही असं समजू नको. काय लागलं तर बिनधास्त सांग. हा काळजी घे, येतो. अरे बळी पैसे घे. अरे नाही ना. अरे घे. अरे नक. अरे घे. अरे माहित लय जागीरदार आहे. अरे माणसानं बी इतकं असू नये बाबा. आणि इतकं पैसे कमवून काय मड्यावर जाळायचे का? हा राहू दे, काळजी घे. काय लागलं तर मला सांग. येतो मी, येतो. स्वाभिमानी शेतकरी आहे म्हणे मी. माझ्या पोरामुळं मला काय काय बघावं लागतंय. तारक्का, तुम्ही जसं म्हणल्या तसंच मी केलं बघा. बळी सहजासहजी घराच्या बाहेर निघाला नसल तर दोघं बी नवरा बायको गोछडीसारखे घराला चिकटून बसले होते. मग काय, मी बी माझ्या नवऱ्याला सांगितलं, म्हणलं एक तर तुमचे आई बाबा या घरात राहतील, नाही तर मी राहणार. आणि मग काय, तरी बी दोघं नवरा बायको होऊ नाही की चू नाही. अहो गोमाशी सारखेच ना. गोमाशी कशी किती बी हाकला तरी बी फिरून येऊन अंगावरच बसती, तसेच. पण तारक्का, मी पण पुरून उरले बरं का त्यांना. अहो भांडणच काढलं ना, अशी बॅग भरली आणि म्हणलं जाते मी माझ्या माहेरात. तसे सगळे थंड झाले बघा. आणि मी वर चढ म्हणलं एक तर शेती का नाही तर घर सोडा. मग तवा कुठं सासू सासरे घर सोडून निघाले. पण बघितलं का तारक्का, घर सोडलं पण शेती नाही. आता दोघं बी जोडीनं शेतावाच्या झोपड्यात राहायला गेले. बरं असून दे, लई छान काम केलंस बर का तू. काय म्हणजे तू एकदा ठरवलंस तर चांगलंच काम करतीस. तुमच्याकडनं शिकते तारक्का. भया माझ्याकडनं? मग काय, एवढ्या मोठ्या गावाच्या सावकारीन बाई काय उगाच आहेत होय. तुम्ही पण हे पद मिळवायला कष्टच घेतले असतील की. तुमची पण तपश्चर्या काय कमी नाही बरं का. पण जाऊ आता निघ. होय येते. अगं निघ की. जा म्हणलं मी तुला घरी. येऊ का? बर. तारक्का, नाही म्हणजे एवढं मोठं काम केलं तर इनाम नाही का देणार? अगं एवढं तुझं तोंड भरून कौतुक केलं, इनामापेक्षा मोठंच असतंय ते. होय, पण तारक्का कौतुकानं पोट नाही ना भरत. ते बी हायच म्हणा.
एवढीच? हाय अजून देणार आहे. काय मी या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलंय. आता तू तिचं जीणं मुश्किल करून सोडायचं. तो तर आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे तारका. आणि मग उरल्याला इनाम घेऊन जायचं. चालते येऊ का?